यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बाबा काय सांगाल? काल तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं की ह्या निवडणुकीनंतर दोन पक्ष नष्ट होतील, लुप्त होतील, काय नेमकं म्हणायचं? नाही, काय आहे की आता ज्या पहिल्या दोन राऊंडचा जो निष्कर्ष लोकांनी काढला आहे ना, आमच्या कार्यकर्त्यांनी जो ठिकठिकाणचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळं महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळेल. कारण मोदींच्या विरोधामध्ये त्यांच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालाबद्दल एक प्रचंड मोठी नाराजीची सुप्त लाट आहे आणि ती लाट आता प्रकट व्हायला लागलेली आहे. कितीही पैशाचा वापर केला, मोदींच्या प्रत्येक सभेला 5-5 कोटी रुपयाचा खर्च होतो आहे, 700-700 रुपये देऊन माणसं आणता येते तिथे आणि त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. आणि त्यामुळं मोदी एका बाजूला 400 पारचा नारा देत आहेत. आणि तुमचा जर इतका खात्रीलायक विजय होणार असेल तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याची तुम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार हे सांगायच्या ऐवजी तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टीत जे चर्चा करताय आणि लोकांच्यामध्ये भीती निर्माण करताय की काँग्रेस आलं तर तुमच्या घरातली एक खोली घेऊन जाईल, काँग्रेस आलं तर तुमचं मंगळसूत्र घेऊन जाईल, काँग्रेस आलं तर तुमचं दागिन्याचं ऑडिट होईल आणि अशा प्रकारे समाजामध्ये द्वेष पसरवायचं काम करतायत. इथं महाराष्ट्रात त्यांनी अनेक सभा घेतलेल्या आहेत, मुक्काम देखील केलेला आहे. मुक्काम पंतप्रधान कधी दिल्ली सोडून मुक्काम करत नाहीत, पण ते मुक्काम पण करायला लागलेले आहेत. आणि जी भाषा ते आता वापरायला लागलेली आहेत, वैयक्तिक द्वेषाची, वैयक्तिक टीकेची, ती पंतप्रधानाला शोभत नाही आणि ते एक पातळी सोडून ते बोलायला लागलेत. ह्याचा अर्थ त्यांचा आता धीर सुटलेला आहे, त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. आणि महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 23 जागा आहेत. तर टिकवायचं तर सोडून द्या, पण त्या जागामध्ये फार कमी वजावट होऊ नये असा यांचा प्रयत्न आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. पण माझं जे आकलन आहे आणि ज्या आकलनाला मी काल जे बोललो, आज महाराष्ट्रामध्ये 6 राजकीय पक्ष एकमेकाविरुद्ध 3 एका बाजूला 3 एका बाजूला असं लढत आहेत. ही निवडणूक झाली की काही पक्षांना अतिशय अल्पसा किंवा शून्य प्रतिसाद मिळेल आणि त्यातले काही किमान 1-2 पक्ष तरी कुठंतरी दुसऱ्या पक्षांच्या बरोबर ते सामील होतील, विरघळून जातील, लुप्त होतील, अशा प्रकारे मी वक्तव्य केलं. कोणता पक्ष काय? ते पक्षाबद्दल बोलणार नाही, लोकांना अंदाज आलेला माहिती आहे, पण निवडणूक झाल्यावर आपल्याला कळेल. रोहित पवारांनी काल असं विधान केलं की बारामती मतदारसंघात ठिकठिकाणी अजितदादा गटाचे कार्यकर्ते मडकं फोडत आहेत. नाही, असं आहे की मी त्या वैयक्तिक टीकेमध्ये जाणार नाही, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं, अतिशय खालच्या पातळीवरचं वक्तव्य केलं होतं, एक व्यक्तिगत टीका केली होती, त्याला पण एक सीमा असते. आणि त्यामुळं अक्षरशः अजित पवारांना मोदीचा फोटो असलेली पोस्टर काढावी लागली आणि त्यांनी स्वतःचा आणि उमेदवाराच्या फोटोची पोस्टर लावलेली आहेत. हे झालेलं आहे. त्यामुळे लोकांना या प्रकारचा राग आलेला आहे, चीड आलेली आहे, लोकांच्या मनामध्ये संताप आहे. आणि आता आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या मतदान आहे. तर त्यामुळे आता कुठल्याही स्तराला जाऊन निवडणूक जिंकायचा प्रयत्न अनेक पक्ष करत आहेत, पण काही पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येईल असं माझं विधान होतं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार
We got inverter battery का चमत्कार. बाबा विजय वडेट्टीवारांनी जे विधान केले आणि त्या विधानाला धरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावर निवडणुकीत प्रचाराला बंदी घालायची मागणी केली आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना गुन्हा दाखल करायची मागणी. आता मी त्यांचं वक्तव्य काय ऐकलेलं नाही, पण मी जे पेपरमध्ये थोडं वाचलेलं आहे त्यांनी 26/11च्या घटनेबद्दल काही वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य माझ्या अंदाजाप्रमाणे एका माजी महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे की करकरे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, हू किल्ड करकरे असं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्ट काही आरोप केलेले आहेत. त्या आरोपावर आधारित त्यांनी काही वक्तव्य केलं असेल. आता ते पुस्तक जर चुकीचं असेल, त्यातली माहिती चुकीची असेल तर महाराष्ट्र सरकारने त्या पुस्तकावर बंदी आणायला पाहिजे होती. पण ते मुश्रीफ म्हणून जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचं जे पुस्तक आहे ते छाती ठोकपणे सांगतात की मी पोलीस दलात होतो, मी एक उच्च पदावर असलेला अधिकारी आहे आणि मला काही माहिती आहे, तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळं त्या पुस्तकातली माहिती ही जनतेसमोर आहे, ती पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि त्या माहितीमुळं काही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे विजय वडेट्टीवारांनी त्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यांच्यावर जी बंदी घाला ह्याची मागणी होते नाही, आता योग्य अयोग्य निवडणूक आयोग ठरवेल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. आणि बाबा जे पाकिस्तान म्हणते तेच काँग्रेस म्हणते असा भाजपनं आरोप केला आहे. बालिश आहे. पाकिस्तानची भीती दाखवायचा प्रयत्न करू नये. एकतर असं आहे की हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत. हिंदूंच्या मनामध्ये भीती निर्माण करतायत की मुस्लिम समाजापासून तुम्हाला भीती आहे वगैरे वगैरे. पाकिस्तानच्या मनाबद्दल भीती आहे किंवा काँग्रेसचं आणि मुस्लिम समाजाचं, काँग्रेस आणि पाकिस्तानचं कुठंतरी नातं जोडायचा प्रयत्न करतायत. हा एक पराभूत असलेल्या पक्षाचा केविलवाणी प्रयत्न आहे. त्यामुळं कुणीही आपलं मत बदलणार नाही. लोकांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात मोदींना आलेलं अपयश, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि तो मोदींच्या आशीर्वादानं झालेला भ्रष्टाचार, तो निवडणूक रोख्यांचा असो किंवा त्यांचे आणि अडाणीचे संबंध असो ज्याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत, किंवा राजनीतिक भ्रष्टाचार ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले गेले, साम दाम दंड भेद नीती वापरली गेली, ईडीची भीती, CBIची भीती दाखवणं, 50 खोके, त्याचबरोबर काही पदं देऊन लोकांना विकत घेणं, कुणाला खासदार करणं, राज्यसभा देणं, अशा प्रकारे ज्यांनी जे पक्ष फोडलेले आहेत आणि अचानक शिवसेना फोडली, 40 आमदार गेले, राष्ट्रवादी काँग्रेस गेली, त्यात पण बरेचसे आमदार गेले. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. तर हे लोकांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे आता अंतिम प्रयत्न म्हणून मग कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न करायचा, देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करायची, धार्मिक ध्रुवीकरण करायचं. आणि आता तर पाकिस्तानला आनंद होईल जर काँग्रेस जिंकली तर वगैरे वगैरे, हा बालिश अशी वक्तव्य सर्वोच्च पातळीवर होतं. त्याचं दुःख आहे. लोकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा, महागाईचा, शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे. तुम्ही हे सरकार पाडलं. महाराष्ट्रात जे काही राजकीय सत्तांतर झालं ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं झालं. मग तुम्ही न खाऊंगा न खाणे दूंगा म्हटला होता, त्याचं काय झालं? तुम्ही म्हटला होता की 100 दिवसामध्ये काळा पैसा आणू. तुमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत. म्हणजे HSBC बँकेचे स्वित्झर्लंडमधले कागदपत्र आहेत, नावं आहेत, किती कुणाच्या नावावर किती पैसे पडलेले आहेत ते सगळी माहिती आहे. नंतर पनामा देशातली कागदपत्र 1.25 कोटी कागदपत्र तुम्हाला मिळालेली आहेत, त्याला पनामा पेपर्स म्हणतात. नंतर पॅराडाइज पेपर्स हे. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. ना 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 ना
घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। उघडकीस आले आणि शेवटी शेवटी पॅन्डोरा पेपर्स उघडकीस आले। त्यामुळे नरेंद्र मोदींच्याकडे सगळी काळा पैसा धारकांची भारतीयांची नावं आहेत, पुरावे आहेत, त्यांनी खातं उघडल्याच्या सह्या आहेत, त्यांच्या खात्यावर किती पैसे आहेत ते आहे, तरी तुम्ही कारवाई करत नाही। याचा एकच अर्थ आहे की तुम्ही कुठेतरी हे कागदाचा वापर हा त्या व्यक्तींच्याबरोबर सेटलमेंट करायला करताय, त्यातून तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उपडताय। हेच आम्हाला निष्कर्ष काढावा लागेल। किंवा तुमचं इतकं गलथान सरकार आहे, इतकं निकृष्ट दर्जाचं सरकार आहे, हे तरी लोकांना तुम्ही सांगा की आम्ही हातबल आहोत, आम्हाला काहीच करता येत नाही। त्यामुळे मुद्दे भटकवायचा प्रयत्न, कितीही प्रयत्न भाजपचे आणि भाजपच्या पंतप्रधानांनी केला तरी लोकांचे प्रश्न आहेत ते आहेत। शेवटी या देशामध्ये लोकशाही राहणार आहे का नाही, संविधान वाचणार आहे का नाही, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यामुळे हे 5 प्रश्न लोकांचे प्रश्न आहेत। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव, यावर ही निवडणूक होणार आहे। लोकांनी निर्णय घेतलेला आहे। आता प्रचाराची औपचारिकता करावी लागेल, परंतु त्यामुळेच भाजपमध्ये चलबिचल झालेली आहे। मोदी बावचळल्यासारखे बघायला लागलेले आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आणि त्यामुळे सत्तांतर हे अटळ आहे। सत्तांतर हे अटळ असल्याने हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून विषय भरकवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे आणि त्यामुळंच असे वेगवेगळे आरोप केले जात आहेत। कॅमेरामॅन अजय मोहितेसह दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.